आणि मोकळे केलेले आहेत। आणि आमचा हा मानस आहे आता की शिबिराच्या अगोदर जसं आपण आता 7 मार्चला वरणगाव मंडळात शिबिर घेतोय, पण आमचं लोकेशन फिक्स नाही आहे। 15 मेमध्ये आपण प्रॉपर वरणगावमध्ये नगरपालिकेच्या आवारात आपण शिबिर घेणार आहोत। पण आता जे 7 मार्चचे जे शिबिर आहे ते आपण ग्रामीण स्तरावर घेऊ, कारण की बरेच ग्रामीण स्तरावरचे शेतकरी बंधू वगैरे तिथपर्यंत येऊ शकणार नाही, म्हणून आपण ग्रामीण स्तरावर घेऊया आणि नगरपालिकेच्या आवारामध्ये आपण 15 मेला घेऊया। तर त्या 15 मे आता आपण सध्या ग्रामीण स्तरावरची होती आणि मग नगरपालिका एरियामध्ये मे महिन्यात तर आपण 15 मेची तारीख आपण नगरपालिका फिक्स केली आहे। तोपर्यंत आपण बऱ्यापैकी काम आटोपण्याचा प्रयत्न करू। आपल्याकडे बराचसा पुरेसा वेळ मिळतो 2 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपण काम आटोपण्याचा प्रयत्न करू। तर हा कार्यकाळामध्ये आम्ही मॅडम आमच्या पाण्यानंतर रस्ते देखील मोकळे करणार आहेत। शिवाय अजून एक महत्त्वाकांक्षी जी योजना आहे लक्ष्मी मुक्ती योजना, त्याबाबत मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की 7/12वर जनरली नवऱ्याचं नाव असतं, बरोबर? तर लक्ष्मी मुक्ती योजनेचं प्रयोजन असं आहे की नवऱ्यासोबत बायकोचं नाव देखील लावायचं। त्यासाठी त्यांना काय करायचं आहे की त्यांचे जे हसबंड असतील महिलेचे ते तहसीलदाराकडे अर्ज करतील आणि एक प्रतिज्ञापत्र देखील साध्या पेजवर की यांचं माझ्या पत्नीचं नाव लावण्यास मला काहीही हरकत नाही। आणि असं झाल्यानंतर पत्नीचं नाव देखील 7/12वर राहणार आहे। याचं प्रश्न फक्त एवढंच आहे की कसं होतं की महिलेला देखील त्यांच्या 7/12वर हक्क मिळाल्यावर एक आर्थिक पाठबळ मिळतं किंवा एक समाधान मिळतं की माझ्या नावावर देखील काही आहे। आणि काय होतं की बऱ्याच वेळेस नवरे जर जागोडे असतील तर ते परस्पर विक्री करतात, बायकोला काही माहीत नाही का, याच्यापासून तो अटकाव होणार आहे। जर बायकोचं नाव असेल तर ती नवऱ्याला शेत विकू देणार नाही, बरोबर? आणि जसं आपल्या महाराष्ट्र म्हणा किंवा आपला भारत म्हणा शेतकरी प्रधान देश आहे, तर जास्तीत जास्त महिलेचे जर नाव असते त्याच्यावर तर त्यांना त्या बाबतीत म्हणजे शेतीच्या बाबतीत ज्या काही योजना आहे त्या योजनेचा लाभ देखील आपल्या महिला घेऊ शकतात। त्यासाठी आपण लक्ष्मी मुक्ती योजना राबवणार आहोत। तर आपल्या आजूबाजूला जितके काही महिला आहेत त्यांना याबाबत आपण अवगत करावे की अशी एक योजना आहे 1992चा जो GR आहे त्यानुसार महिलेचं नाव त्यांच्या नवऱ्यासोबत त्या 7/12वर लागू शकतो, त्याबाबत आपल्याला त्यांना अवगत करून द्यायचं आहे। धन्यवाद। गतिमान आणि पारदर्शी कारभार, हा जो कारभार चालू आहे कारभाराचा एक हे शिबिर जे आहे ते ग्रामीण भागातले म्हणजे आपल्या वरणगाव शहरातली जनता, शेतकरी आणि विद्यार्थी यांचा ताळमेळ हा प्रशासनाशी चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे। म्हणजे शासन आपल्या दारी एक प्रकारे हा जो अभियान जे आपण जे सरकारचे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेत आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेत हे शिबिर जे सुरू केलेलं आहे त्या शिबिराला आपल्याला वाटते 15 मे शेवटची तारीख आणि 15 मेला आपल्या वरणगाव शहरातील शिबिर महसूल प्रशासन नीताताई नवरे आपले तहसीलदार मॅडम आहे यांनी इथे घेण्याचा इथे संकल्प केला आहे। त्या शिबिराला आमच्या वरणगाव शहरातील संपूर्ण नागरिकांचा प्रतिसाद तर असेलच, त्याचबद्दल काही आपण शिबिर घेत आहे, प्रशिक्षण इथे घेतला आम्हाला सर्व नगरसेवकांनी ते सांगितलं आणि त्याचं एक कोऑर्डिनेशन आपलं व्हायला पाहिजे। यासाठी मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण वरणगाव इथे अप्पर तहसील कार्यालयाचा आपण मागणी केली आहे आणि मला असं वाटतं कलेक्टर साहेबांकडे काही दिवसांपूर्वी मी प्रस्ताव दिला आणि तो तुमच्याकडे आला आहे। तर आता या 2 दिवसाच्या कार्यकाळात जर मी तो प्रस्ताव जर आपण शासनाकडे जर पाठवला तर एक चांगल्या प्रकारचा आमच्या वरणगाव शहरावर तहसील कार्यालय जे आहे ते त्या माध्यमातून सुरू होईल। म्हणजे आम्हाला जे आता सन्माननीय नगरसेवकांनी सांगितलं रेशन कार्डचा जो समस्या जे आहे ते रेशन कार्डला धान्य मिळत नाही, वारंवार तहसीलदार आणि पूर्ण अधिकाऱ्यांकडे आम्ही तिथे गेलो, त्यांनी ते सांगितले इष्टांक कमी आहे, तो इष्टांक मंत्रालय स्तरावर वाढवावा लागेल। यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना तातडीने पाठपुरावा होणे आवश्यक आहे। पुढच्या आठवड्यात आपण माननीय तहसीलदार मॅडमला विनंती केली की रेशन कार्डच्या ज्या समस्या आहेत की रेशन कार्ड धान्य मिळत नाही किंवा नाव वाढवणे कमी करणे, त्यानंतर जे जीर्ण झालेले रेशन कार्ड आहे त्याला नवीन रेशन कार्ड देणे, यासाठीचं शिबिर त्यांनी पुढच्या आठवड्यात घेण्याचं मान्य केलं। मी सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती करणार आहे की आपापल्या प्रभागातील जे लाभार्थी आहेत गरजू आहेत त्यांना खरंच खऱ्या अर्थानं धान्य मिळत नाहीये याची एक यादी तयार करून जो आपण तुम्हाला तारीख कळवू त्या तारखेला आपण एक चांगल्या प्रकारचं शिबिर तहसीलदार मॅडम आणि पिंपरीच्या नायब तहसीलदार आणि त्यांच्या संबंधित जे अधिकारी जे आहेत यांच्या उपस्थितीत एक शिबिर आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत। त्यासाठी आपण आपली तयारी सुद्धा आपले जे खरे लाभार्थी जे आहेत ते त्या माध्यमातून तयार करावे, मी तुम्हाला सर्व नगरसेवकांना विनंती करतो। म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला आम्हाला भुसावळला
जाण्यासाठी 20 किलोमीटरचा फेऱ्या आहे. जे वरणगाव 12-13 पण परिसरातले जे खेडे आहेत तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. त्याकरता आपण तहसील कार्यालय होणे अति गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सकारात्मकता प्रस्ताव पाठवा. बाकी वर जे आहे ते महसूल मंत्र्यांशी बोलून आपण आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करू. आपण जे खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी आजू प्रकल्प अभियान जे राबवत आहे त्याबद्दल मी वरणगाव नगरपालिकेच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो. तिथे टाकले आणि उत्पन्न दाखले मागतो बरोबर आहे. आणि नियमानुसार ते दिलेच गेले पाहिजे त्यांना लाभ मिळण्याच्या संदर्भामध्ये. परंतु हे करत असताना उत्पन्न दाखल्यासाठी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात फेऱ्या माराव्या लागतात आणि आर्थिक उदाहरण देखील त्या लाभार्थ्यांना सहन करावं लागतं. पहिल्यांदा त्यांनी जाणार असतात त्याच्यामध्ये 250-300 रुपयापर्यंत त्यांना तो बुधंज सहन करावा लागतो. जर आपण म्हणजे तलाठी मॅडमने दिलेले दाखले किंवा सर्कल मॅडमने दिलेलं उत्पन्न दाखले जर ग्राह्य धरले तर तहसीलदाराच्या उत्पन्न दाखल्याची आपल्याला आवश्यकता लागणार आणि संबंधित जे लाभार्थी आहे त्यांचे 250-300 रुपये देखील वाटते आणि हेलपाटा देखील वाटते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आमची जी भावना आहे सन्माननीय जे तहसीलदार मॅडम आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून लाभार्थ्यांचा आर्थिक नुकसान देखील होणार नाही आणि त्यांच्या जे हेलपाट्या माराव्या लागतात त्या देखील त्यांना मारावं लागणार नाही. हयातीचे दाखले मिळतात आपल्या तलाठी मॅडम देखील उत्पन्न दाखला देतात. परंतु हे करत असताना तुम्ही जसा उल्लेख केला दलालांचा त्या दलालाला त्यांना जावं लागते आणि 250-300 रुपये भरून विनाकारण सहन करावं लागतं. म्हणून आमची विनंती आहे की जे तलाठी मॅडम असतील किंवा सर्कल मॅडम असतील त्यांच्या उत्पन्नाचे दाखले ग्राह्य धरण्यात यावे.